नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे नगर पोलीस स्टेशन आणि शिमुद्रा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आज महाजनवाडी हॉलमध्ये हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा उत्साहात पार पडला. गेल्या 16 वर्षांपासून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणे आणि जातीय सलोखा वाढवणे हा आहे. या सोहळ्यात परिसरातील मुस्लिम बहिणींनी हिंदू बांधवांच्या हातावर राखी बांधून भावबंधनाचा सन्मान राखला आणि प्रेम, विश्वास व सौहार्दाचा संदेश दिला. रक्षाबंधन हा सण फक्त भाऊ बहिणींच्या नात्यापुरता मर्यादित नसून परस्परातील बांधिलकी आणि एकत्रित राहण्याच्या संकल्पाचे प्रतीक आहे, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले. कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे, समाजसेविका रीता आव्हाड, पोलीस सहाय्यक उपायुक्त प्रिया ढाकणे तसेच ठाणे नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चौधरी उपस्थित होते. यावेळी दोन्ही समाजातील नागरिक, पोलीस अधिकारी, समाजसेवक आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या विशेष सोहळ्याने ठाण्यात सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र निर्माण केले असून विविध धर्म व संस्कृतींचा सन्मान करत एकत्रितपणे सण साजरा करण्याचा आदर्श यावेळी घालून दिला. शिमुद्रा प्रबोधिनी सामाजिक संस्था आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 16वे वर्ष आम्ही साजरा करतो हिंदू मुस्लिम रक्षाबंधन. खरं तर या देशाच्या जडणघडणीमध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोघांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे आणि या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधव हे एकत्र राहत होते, एकत्र राहत आहेत आणि ह्याच्यापुढे एकत्र राहू शकतात आणि या देशासाठी सुख, समाधान, सौख्य आणि देशाची अखंडता हे आबादी ठेवण्याचं काम करत आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज देशामध्ये अशी काही मंडळी आहेत दोन्ही धर्मामध्ये की जे माथे फिरून लोकांचं काम करतात, काही लोकांची माती भडकवण्याचं काम करतात. त्यांना मी हा संदेश देऊ शकतो की आपण सर्वजण या देशाचे नागरिक आहोत. या देशाची दळणघडण आपल्या माध्यमातून होते आणि हिंदू आणि मुस्लिम हे एका देशाचे एकच नागरिक असतो. ज्याप्रमाणे भगतसिंगचं आपण जसं क्रांतिकारी भगतसिंग यांचं जसं योगदान पकडतो तर आपल्याला अब्दुल हमीदचं सुद्धा योगदान नाकारता येत नाही. त्याच्यामुळे या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधव, बंधू आणि भगिनी एकत्र नांदतायत आणि हा देश ही जागतिक महासत्ता होणार आहे. त्याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोघांचं सारखं योगदान आहे. हे एकत्र राहून या देशात जडणघडणी सिंहाचा वाटा उचलत आहे. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना आणि उद्धव नेते आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. शरद पवारांविषयी बोलताना म्हस्के म्हणाले, दिल्लीमध्ये कपिल शर्मा शो आणि महाराष्ट्रात महाराष्ट्राची हास्यजत्रा सुरू आहे. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या आकड्यांवर पवारसाहेबांनी केलेले बदल जनतेने लक्षात ठेवले आहेत. 2 व्यक्तींनी त्यांना भेट दिली असल्यास तात्काळ कारवाईची मागणी करायला हवी होती, मात्र तसे झाले नाही. त्यांनी पवारांच्या विजयाच्या पद्धतींवरही प्रश्न उपस्थित केले. जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून म्हस्के म्हणाले, त्या 2 व्यक्तींची नावे आणि पुरावे द्यावेत. गुन्हा करणारा, त्याला प्रवृत्त करणारा आणि गुन्हा लपवणारा तिन्ही अपराधी असतात. आदित्य ठाकरे यांच्या वरळीतील नारळी पौर्णिमा कार्यक्रमातील उपस्थितीवर भाष्य करताना म्हस्के म्हणाले, गोंधळ घालून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला गेला. आमच्या महिला पदाधिकाऱ्याला धक्का दिला गेला असून त्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधातील राग मुंबईच्या रस्त्यांवर दाखवावा. आम्ही भीक घालत नाही. म्हस्के यांनी तिन्ही नेत्यांवर निवडणूक पराभवाची भीती असल्याचा आरोप केला. त्या निवडणुकीमध्ये पराभव होणार हे माहिती आहे, म्हणून दिल्लीमध्ये कपिल शर्मा जो शो सुरू आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रा सुरू आहे. लोकांमध्ये जा ना, लोकांसमोर जा. अशा पद्धतीने लोकसभेमध्ये घटना बदलणार अशा पद्धतीचा प्रचार केला, खोटा प्रचार केला. विधानसभेमध्ये लोकांच्या लक्षात आलं, त्या प्रचाराला लोक बळी पडली नाहीत आणि आता सुरू केलेलं आहे की बाबा खोटा विजय, निवडणूक याद्यांमध्ये घोळ, निवडणूक आयोग यांना जिंकून आणतो. ही हास्यजत्रेचा शो सुरू आहे, वेगळं काय नाही सुरू आहे. लोकांमध्ये जा, लोकांसमोर जा, त्यांच्याकडे मतं मागा.
अशा पद्धतीने होणारा पराभव टाळू शकत नाही आहे। यांचे पक्ष, खरं कारण तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो, यांचे पक्ष, दोन्ही पक्ष फुटण्याच्या तयारीवर आहेत ते आमदार, आहेत ते खासदार यांच्या बरोबर राहण्यास तयार नाही आहेत। मी जबाबदारीने बोलतोय। जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांच्या वतीने ठाणे शहरात भव्य मोटारसायकल रॅली, शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। आदिवासी समाजातील समस्त स्थानिक आदिवासी भूमिपुत्र, महिला, पुरुष मंडळी मोठ्या संख्येने आपल्या पारंपरिक पोशाख परिधान करून मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते। आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात आज जागतिक आदिवासी दिवस साजरा केला आहे। याप्रसंगी उपस्थित समाज बांधवांनी क्रांती सूर्यवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी समाज बांधवाच्या जीवन पद्धती, चालीरीती, रूढी परंपरा, वादन, गीते, कला यांचे आयोजन करण्यात आले होते। या तरुण तरुणींनी विद्यार्थ्यांनी नृत्य करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते। या प्रसंगी आदिवासी लोकांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यासाठी व त्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी आज एक महत्त्वाचा दिवस आहे। आदिवासी समाजाच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करून त्यांच्या विकासात्मक पावले उचलणार, असे आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना ठाणे अध्यक्ष हंसराज खेवरा यांनी सांगितले आहे। आमच्या आदिवासी जागतिक दिनानिमित्त आज हे शहीद सर्व जितके आमचे नेते झालेत त्यांच्या मरणाने आम्हाला आज जे योगदान दिलेलं आहे, ज्यांनी शहीद झालेले आहेत त्याच्यामुळे आज आम्ही आमच्या आदिवासींचा मान सन्मान हा भारतात व्हायला लागलेला आहे। पण याच्या आधी कधी भारतात आपल्या मान सन्मान होत नव्हता। पण आपल्या युनियनने जेव्हा आदिवासी जागृती 9 ऑगस्ट तयार केली, त्याच्यानंतर भारताने आपल्या जागतिक आदिवासी दिवस हा 9 तारीख हा जाहीर केला। याच्या आधी बाहेर गावात हा आदिवासी जागतिक दिवस चालू होता। पण बरेच वर्षात आपल्या प्रत्येकाने हे करून आपण सांगून त्याच्यानंतर आपला भारतात आदिवासी जागतिक दिवस हा साजरा झाला चालू। आणि तेव्हापासून हा आदिवासी जागतिक दिवस भारतातला मोठ्या जल्लोषाने चालू झालेला आहे। आज आम्ही ठाणे इथे गेले 15 ते 17 वर्षापासून आम्ही आदिवासी जागतिक दिवस हा साजरा करतो। आज आम्ही तारपा नाच आहे आमचा, ठाण्यातला तारपा नाच आमचा आहे, ढोल नाच पण आहेत। पण इथं व्यवस्था जास्त होणार नाही म्हणून आम्ही आज मोजकेच कार्यक्रम ठेवलेले आहेत। पण आमचा संध्याकाळचा पण मोठा कार्यक्रम असणार आहे। आम्ही आमच्या आदिवासी संदेश काय देणार? आज आपण रक्षाबंधन आहे तरी सुद्धा दोन्ही मान ठेवून लोकांनी आदिवासी जागतिक दिवस याचा पण महत्व ठेवला, तसाच महत्व बहिणीचा आणि भावाचा रक्षाबंधन महत्व ठेवला। तरी आज आमच्या 9 ऑगस्टच्या जागतिक दिनाच्या निमित्ताने आदिवासी भरपूर लोक जमलेले आहेत। त्यांना माझ्याकडनं आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हंसराज खेवरा याच्याकडनं हार्दिक शुभेच्छा सर्व आदिवासी बांधवांना। रक्षाबंधनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिव्यांग कला केंद्रात दिव्यांग बंधन हा अनोखा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात दिव्यांग कला केंद्रातील मुलांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या सुंदर राख्या बांधत बंधुत्व, प्रेम आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला। शुक्रवार 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 वाजता जिजामाता उद्यान, भास्कर कॉलनी, नौपाडा, ठाणे पायी येथील अभिनय कट्टा येथे हा कार्यक्रम पार पडला। यावेळी सहभागी नागरिकांनी दिव्यांग मुलांच्या कौशल्याचे कौतुक करत त्यांचा उत्साह वाढवला। कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी दिव्यांग मुलांच्या हातून राखी बांधून घेतली आणि या विशेष क्षणाचे स्मरण जपले। हा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते किरण विष्णू नागती यांच्या निमंत्रणावर आयोजित करण्यात आला होता। सदर प्रसंगी नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। रक्षाबंधनासारख्या सणातून दिव्यांग बांधवांबरोबर नात्याची गाठ अधिक दृढ करण्याचा आणि त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा आदर्श या उपक्रमातून घालून देण्यात आला। ठाण्यातील या दिव्यांग बंधन सोहळ्याने उपस्थितांच्या मनावर एक वेगळा ठसा उमटवला। दिव्यांग बंधन हे दरवर्षीप्रमाणे आता सलग एक 8वं 9वं वर्ष आहे। 10 वर्ष झाली दिव्यांग कला केंद्राला
आणि ह्या दिव्यांग कला केंद्रातला प्रत्येक विद्यार्थी जेव्हा राख्या तयार करतो स्वतः आणि रक्षाबंधन जे आपण करत असतो ते दिव्यांग बंधन स्वरूपात करतो, तेव्हा ह्या विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे कोणी असतील त्यांच्या मनगटावर राखी बांधून ह्या मुली कुठेतरी आपला भाऊ हा आपला पाठीराखा आहे याचा कुठेतरी प्रत्यय त्यांना देतात आणि ती आठवण करून देतात. आणि अर्थातच समाजामधली अशी जी मंडळी आहेत, मग ते डॉक्टर्स असतील, इतर विभागात काम करणारे असतील, त्या प्रत्येकाचा कुठेतरी सन्मान करण्याचा उद्देश ह्या दिव्यांग बंधनाचा असतो. आणि ह्या मुलांना सुद्धा प्रत्येक सण उत्सव हा साजरा करता यावा याकरता सुद्धा हा प्रयत्न दरवर्षी केला जातो. आणि मला असं वाटतं हा एक वेगळ्या प्रकारचा आनंद असतो ह्या मुलांच्या चेहऱ्यावर आणि तोच वाटण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. केंद्रीय निवडणूक आयोगाशी संगनमत करून भाजपने लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. या आरोपानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही याबाबत सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केली. असा त्यांचा कट होता अन झालेही तसेच, असा आरोप त्यांनी केला. 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 25 जागा केवळ 33,000 मताधिक्यानं जिंकल्या आणि या जागांमुळेच मोदी सत्तेवर टिकून राहिले, अशी टीका त्यांनी केली. यावरून आता सत्ताधारी पक्षाकडून त्यांच्यावर टीका होत आहे, तर विरोधी पक्षातील नेत्यांकडून करण्यात आलेल्या आरोपांचे समर्थन करण्यात येत आहेत. अशाच प्रकारे त्यांच्या आरोपांचे समर्थन करणारी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सोशल मीडियावर केली आहे. पहिले निवडणूक आयुक्त नियुक्त करण्यात आले. त्यांचे नाव होते राजीव. ते भाजपचे बोलके बाहुले म्हणूनच काम करीत होते. यानंतरच महाराष्ट्रातील सरकार पडले. सरकार पाडण्यास जबाबदार असलेल्या आणि पक्ष स्वतःचा असल्याचा दावा करणाऱ्यांना सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी निवडणूक आयोगाने पार पाडली. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत जो घोटाळा झाला त्यामध्येही निवडणूक आयोगाचाच त्यात सहभाग होता. याची खरी सुरुवात जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलून घेतला तेव्हाच झाली होती. याचाच अर्थ हे प्लॅनिंग कधीपासून झाले आणि हा वोट चोरीचा कट कधीपासून रचला होता याचा विचार आता जनतेनेच करावा, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. बाळकुम परिसरात आगरी कोळी बांधवांनी नारळी पौर्णिमेच्या औचित्याने पारंपरिक जल्लोषात दर्याराजाची भव्य मिरवणूक काढली. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिलांसह ग्रामस्थांनी गाजत गाजवत नारळ अर्पण करत समुद्र देवतेची पूजा केली. या सोहळ्यात ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम होई, माजी नगरसेवक संजय भोईर, माजी नगरसेविका उषा भोईर, भूषण भोईर, सपना भोईर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले. पारंपरिक कोळी नृत्य व आकर्षक नृत्य सादरीकरणाने वातावरण रंगून गेले, तर बँडच्या तालावर मिरवणुकीची शोभा अधिक खुलली. आगरी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करत बाळकुममध्ये नारळी पौर्णिमेचा हा पारंपरिक उत्सव उत्साहात पार पडला. आज आपण जो आगरी कोल्यांचा आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आगरी कोल्यांचा जो सण त्या ठिकाणी नारळी पौर्णिमेचा सण, हा ज्या सणापासून बाकीचे सर्व सण त्या ठिकाणी चालू होतात. म्हणजे जर आपण नारळी पौर्णिमेचा जो सण त्या ठिकाणी आम्ही साजरा करतो, तर याच्यामध्ये समुद्राला शांत करण्याच्या माध्यमातून आज आम्हाला जो नारळ आम्ही सोडण्यासाठी त्या ठिकाणी जात आहोत. आणि त्या नारळ सोडल्यानंतर समुद्र एक प्रथा आहे की नारळ सोडल्यानंतर जे कोळी बांधव त्या ठिकाणी मच्छीमार आहेत, तर ते मच्छीमार समुद्रामध्ये त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात आणि ती मच्छीमार त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतात. आज आम्ही जो गेल्या अनेक वर्षापासून जो आगरी कोळ्यांचा जो सण नारळी पौर्णिमा जो सण आहे तो साजरा आज आम्ही बाळकुम गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जो साजरा त्या ठिकाणी उत्साह आम्ही साजरा करतो. आणि त्याच पद्धतीने आगरी समाजाची, आगरी कोळी समाजाची ही परंपरा आम्ही दाखवण्याचा जो प्रयत्न करतो. आज बघितला असेल ते सर्वच महिला भगिनी आमच्या
अतिशय नटून थटून त्या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलेले आहेत आणि तो सण आमचा एक आगरीकोल्यांचा सण आहे. तर ती परंपरा आम्ही आजपर्यंत चालू ठेवलेली आणि यापुढे तशीच त्या पद्धतीने परंपरा त्या ठिकाणी चालू ठेवणार आहोत. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.